Hello friends, it is HGG English Teacher Channel for Good English. In our today's topic, we shall discuss about the subordinating conjunctions. There are other conjunctions also, but coordinating conjunction and subordinating conjunctions are we are going to discuss in this lecture or day after tomorrow in another lecture. Subordinate conjunction connects the subordinate clause to the main clause. सबऑर्डिनेट कंजंक्शनचं काम असं असतं की ते उपवाक्य मुख्य वाक्याला जोडतं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी क्लॉजेसचे व्हिडिओ पण टाकणार आहे, इतर भाग पण टाकणार आहे. परंतु त्याच्या अगोदर आपण हे बघूया की क्लॉजेसमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि एक उपवाक्य असतं. तर उपवाक्याला जोडण्यासाठी या प्रकारचे शब्द येतात किंवा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतात. तर ते कशा प्रकारे वाक्य जोडतात, त्यांचं काय काम आहे वाक्यामध्ये, ते कसे ओळखायचे यांचा अभ्यास आपण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. लेट अस बिगिन. First of all, we know the clause. Types of clauses. But in a complex sentence, there is main clause and subordinate clause. So, subordinating conjunction connects the subordinate clause to the main clause. ही गोष्ट क्लिअर झाली. हे जे शब्द आहेत हे उपवाक्याला जोडतात. मुख्य वाक्य आणि उपवाक्य यांना जोडण्यासाठी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा उपयोग केला जातो. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याची वाक्य पण आपण घेणार आहे. इट लिंक्स बोथ द क्लॉजेस. एखाद्या वेळेस एका वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असेल, एक किंवा दोन उपवाक्य असतील, त्यांना पण ते जोडतं. नंतर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं, त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत नंतर. सबऑर्डिनेट कंजंक्शनमध्ये आपण कॉमा वापरतो. जेव्हा वाक्य सबऑर्डिनेट कंजंक्शनने उपवाक्य अगोदर येतं आणि मेन क्लॉज नंतर येतो, त्यावेळेस आपण कॉमा देतो वाक्यामध्ये. उदाहरणार्थ, इफ आय रन फास्ट आय विल विन द रेस. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, इफ लावून आलेला. अनलेस पण तसाच आहे, अनलेस आय रन फास्ट आय विल लूज. कॉमा येईलमध्ये. परंतु आय विल लूज अनलेस आय रन फास्ट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वाक्याच्या मध्ये जर आलं तर मात्र कॉमा येत नाही. अशा प्रकारचा हा परिचय, एवढा परिचय आपल्याला पुरेसा आहे असं मला वाटतं की दोन वाक्य जोडण्याचं काम हे करतं. आणि ज्या वाक्याला हे जोडतं उपवाक्याला स्वतःचा अर्थ नसतो. इट कॅनॉट स्टँड अलोन इट सेल्फ इन द सेंटेन्स बिकॉज दॅट इज dependent clause that depends on the main clause, and so it needs subordinating conjunction. आता बघा, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कसे असतात. हा भाग CETच्या परीक्षेमध्ये आहे, 11वी CETच्या परीक्षेमध्ये, म्हणून आपण दोन कंजंक्शन अगोदर घेतो आहोत. तर आता व्हेन कसा वापरतात. व्हेन फादर केम आय वॉज रीडिंग अ न्यूजपेपर. जेव्हा वडील आले, व्हेनने सुरुवात होईल. व्हेन फादर केम, कॉमा, आय वॉज रीडिंग. आता इथे व्हेन उपवाक्याला जोडलेलं आहे. मेन वाक्य हे मेन क्लॉज हा आहे आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. हे वाक्य जर अगोदर घेतलं तर मग कॉमा येणार नाही. आता उदाहरणार्थ, आय वॉज रीडिंग व्हेन आय वॉज रीडिंग व्हेन फादर केम.
आता ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम या, तर इथे हे उपवाक्य, दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज आणि दिस इज मेन क्लॉज. हा मेन क्लॉज आहे. मेन क्लॉजला जोडण्यासाठी व्हेन वापरला. जेव्हा वडील आले तेव्हा मी वाचत होतो. मग जेव्हा हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे या ठिकाणी. आय वॉज रीडिंग, फादर केम असं असतं तर वाक्याला काही अर्थ नसतं. आय वॉज रीडिंग, मी वाचत होतो, पण केव्हा? वेन फादर केम. अशा प्रकारे सबऑर्डिनेट कंजंक्शनने इथे काम केलेले उपवाक्य जोडण्यासाठी. आणि हा जर नंतर आला तर मग कॉमा घेतो आपण. नंतर व्हेअर, दिस इज द सिटी व्हेअर आय लिव्ह. हे तेच शहर आहे जेथे मी राहतो. ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. व्हेअरचा उपयोग करतो आपण. यू कॅन गो, यू कॅन लिव्ह व्हेर यू लाईक. तुला आवडेल तेथे तू राहू शकतो. आता वेन एव्हर जेव्हा जेव्हा. वेन एव्हर विराट प्लेज, कॉमा इंडिया विन्स. बघा, उपवाक्य मी सुरुवातीला घेतलं आणि मेन क्लॉज नंतर घेतला. हेच जर अगोदर घेतलं असतं, इंडिया विन्स व्हेन एव्हर विराट प्लेस. बघा, कॉमा आपल्याला द्यायचा नसेल जेव्हा मेन क्लॉज अगोदर येतो तेव्हा आपण कॉमा देत नाही. इंडिया विन्स किंवा इंडिया विन म्हणा तरी चालेल. इंडिया विन व्हेन एव्हर विराट प्लेज. जेव्हा जेव्हा विराट खेळतो भारत जिंकतो. हे मुख्य वाक्य, हे उपवाक्य. उपवाक्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. नंतर अंटिल आहे. अंटिल यू कम आय विल नॉट गिव्ह यू मनी. अशा प्रकारे. अनलेस, जर नाही. अनलेस यू टेक मेडिसिन यू विल डाय. जर तू मेडिसिन घेणार नाही तर तू मरशील. अनलेस कंडिशन आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन दाखवतो. अनलेस जर नाही. टिल पर्यंत, टिल, अनटिल, स्टिल असे शब्द आपण वापरतो. दॅन आहे त्यापेक्षा. व्हाईल आहे जेव्हा. व्हाईल वापरता येईल. व्हाईल आय लिसन अ साऊंड व्हाईल ही वॉज सिंगिंग. जेव्हा तो गात होता तेव्हा मी आवाज ऐकला. ॲज, ही इज बिहेविंग ॲज ही इज अ डॉक्टर. ॲज इफ ही इज अ डॉक्टर. ही इज बिहेविंग ॲज इफ ही इज अ डॉक्टर. ही रॅन सो फास्ट ॲज इफ ही इज अ रनर. का हुसेन बोल्ट. ही रॅन ॲज इफ ही इज हुसेन बोल्ट असं आपण म्हणू शकतो. जणू काही तो हुसेन बोल्टच आहे असा तो धावला. अल्दो, जरी. दो आणि अल्दो सारख्या अर्थाने वापरतो आपण. हा दो आहे, अल्दो आहे. ॲज लॉंग ॲज, जोपर्यंत. ॲज लॉंग ॲज विराट इज देअर इंडिया विल नॉट लूज. जोपर्यंत विराट तेथे आहे भारत हारणार नाही. ॲज लॉंग ॲज विराट इज देअर इंडिया विल नॉट लूज. इंडिया विल नॉट लूज मेन क्लॉज आहे आणि ॲज लॉंग ॲजपासून सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. याच्यापासून जे वाक्य सुरू होतं ते उपवाक्य राहील. हे उपवाक्याच्या सुरुवातीला येतील सर्व. एक मुख्य वाक्य राहील आणि मुख्य वाक्यानंतर जे उपवाक्य सुरू होईल ते यांनी सुरू होईल. यांना सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतात. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जोडण्याचं कामही करतात. ॲज इफ, जणू काही झालेलं आहे, रिपीट झाला आपला. नंतर ॲज मच ॲज यू नीड टेक फ्रॉम द पॉट. किंवा जसं आपण ॲज टॉल ॲज वापरतो तसं ॲज मच ॲज पण आपण वापरतो. नंतर बिफोरच्या अगोदर. आय लेफ्ट द रूम बिफोर ही
केम. मी रूम सोडली त्याच्या येण्याच्या अगोदर, किंवा आय हॅड लेफ्ट द रूम बिफोर ही केम असं म्हणू शकतं. बिफोर, आफ्टर. नंतर इवन इफ, जरी, इवन इफ ही इज देअर, आय विल डान्स देअर. वन्स, एकदा. रादर दॅन, त्यापेक्षा. द स्टार्टिंग सिच्युएशन इज रादर सिरियस ऑफ द प्ले असं म्हणू शकतो आपण. रादर दॅन, त्यापेक्षा अधिक. सो दॅट, सो दॅट एकत्र असतो. सो दॅट ही स्टडीड हार्ड सो दॅट ही कुड पास असं वाक्य होऊ शकतं. दॅट दिस इज द बुक दॅट राहुल ब्रॉट. हे तेच पुस्तक आहे जे राहुलने आणलं. दिस इज द बुक दॅट राहुल ब्रॉट. और दिस इज द चॉक दॅट राहुल ब्रॉट. हा तोच खडू आहे जो राहुलने आणला. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. दिस इज द चॉक. दॅट इथं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. दो, ऑल्दो झाला. दो ही इज अ फॅट, ही रन्स फास्ट. तो जरी लठ्ठ आहे तो वेगाने धावतो. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. कॉन्ट्रास्टसाठी दो, ऑल्दो वापरतो आपण. दो आणि ऑल्दो सारख्या अर्थाचे शब्द आहे. ऑल्दो ही वॉज रिच ही कुड नॉट बाय अ कार. जरी तो श्रीमंत होता तो कार घेऊ शकला नाही. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. दो, ऑल्दो. इन ऑर्डर टू, त्यासाठी. ही डेकोरेटेड हाऊस, किंवा असं वाक्याचं बनवता येईल. प्रिपेअर समथिंग इन ऑर्डर टू डेकोरेट युअर हाऊस. वेदर, आय डोंट नो वेदर ही इज हॅपी. अशा वेळेस आपण वापरतात. इफ आणि वेदर असं आपण वापरतो. व्हेर ॲज हिज ब्रदर इज क्लेवर, व्हेर ॲज ही इज नॉट. ही इज नॉट क्लेवर. दोघांमध्ये फरक दाखवण्यासाठी. व्हाईल म्हणजे जेव्हा झालं आहे आपलं. व्हाईल ही वॉज रनिंग आय वॉज डान्सिंग असं पण आपण करतो. ओनली इफ ही विल गेट प्राईज, ओनली इफ ही गेट्स फर्स्ट क्लास. अजून काही आहेत, अजून काही थोडेफार उरले असतील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तो भाग आपण घेऊच नंतर. परंतु एक परिचय म्हणून आज आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा अभ्यास केलेला आहे की अशा प्रकारे व्हॉट इज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. परीक्षेमध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणतं आहे ते ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी हा एवढा परिचय आपण आज दिलेला आहे की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन उपवाक्य जोडायचं काम करतं आणि ते इत्यादी प्रकारचे राहू शकतात. अजूनही काही आहेत ते त्यांच्या लक्षात येतीलच. आणि सबऑर्डिनेट क्लॉज, मेन क्लॉज ओळखण्यासाठी क्लॉजेसचे इतर व्हिडिओ आपले झालेले आहेत. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता देतो आहे. तीसुद्धा तुम्ही बघा म्हणजे सर्व तुम्हाला समजेल. फक्त हा सेपरेट भाग नाही, हे तिन्ही चारी भाग एकत्र करून अभ्यास करावा लागतो. तेव्हा तो आपल्याला क्लॉज समजतो, त्याचे प्रकार समजतात. मुख्य वाक्य, उपवाक्य, नंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स, नंतर मग कंजंक्शन, हे सर्व एकत्र अभ्यास करावा लागतो. तेव्हा तुम्हाला ते समजेल. ठीक आहे मित्रांनो, पुढील महत्त्वाचा भाग अजून पुढच्या लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.